अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं यासाठी सत्तेत सहभागी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासाठी प्रयत्नशील आहेत। यामध्ये अजित पवारांचं अर्थ खातं आता मुख्यमंत्री चांगलं सांभाळतायत, ते खातं मुख्यमंत्र्यांकडे ठेवणं शहाणपणाचं असेल असं विधान खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। यामुळे महायुतीमधील वातावरण चांगलंच तापलंय। महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर पलटवार करत चांगलाच समाचार देखील घेतलेला आहे। पाहूया। अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना दादांचं अपघाती निधन झालं। यानंतर काही दिवसांवर आलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन बघता अर्थ खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं। तेव्हापासून अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्रीच बघतायत। पण आता अर्थ खातं परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्यात। यासाठी सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहेत, कारण हे खातं राष्ट्रवादीच्या कोट्यातलं असल्याने ते परत मिळावं ही राष्ट्रवादीची अपेक्षा आहे। पण भाजप हे खातं स्वतःकडे ठेवण्याबाबत आग्रही असल्याचं बोललं जात आहे। यावरूनच संजय राऊतांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे। राज्याची आर्थिक स्थिती पाहता राज्याच्या हितासाठी अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडेच ठेवणं शहाणपणाचं असेल असं राऊतांनी म्हटलं। तर राऊतांनी यात लुडबुड करण्याचं कारण नाही असं नवनाथ बन म्हणाले। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी आताचं राजकारण पाहतोय। राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण आहे। संजय राऊतांनी सांगायची गरज नाही की शहाणपणाचं लक्षण काय आहे आणि मूर्खपणाचं लक्षण काय आहे। संजय राऊत हे स्वतः मूर्खांचे सरदार आहेत, मूर्खपणा रोज करत असतात। देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत की अर्थ खातं कोणाकडे ठेवायचं, आणखी कुठलं खातं कोणाकडे ठेवायचं याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो, तो संजय राऊतांचा नसतो। संजय राऊतांना याच्यामध्ये लोडबुड करण्याचा काहीही अधिकार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियेच्या निमित्तानं मिटकरींनी हे खातं राष्ट्रवादीला परत मिळावं अशी मागणी केली। अर्थ खातं भाजपने राष्ट्रवादीला द्यावं, जेणेकरून राऊतांना याबाबत पुन्हा बोलण्याची वेळच येणार नाही असं मिटकरी म्हणाले। तर बाहेरून कोणी काही बोललं तरी काही होत नाही, अर्थमंत्री पदाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बघतील असं भुजबळांनी म्हटलं। महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळायला सुनेत्रा वहिनी ह्या सक्षम आहेत। जर तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या कार्यकर्तृत्वावर शंका येत असेल तर अर्थातच तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रावर शंका घेताय। आज दादानंतर त्या खात्यावर अर्थातच हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। सध्या देवेंद्रजी उत्तम पद्धतीनं ते सांभाळतायत, याबद्दल कोणाचं ह्या मनात दुमत नाही। पण राऊत साहेबांनी अशा पद्धतीनं बोलून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचं नाव खासदार श्री संजय राऊत कंसात कळ लावे असं ठेवावं असं मला वाटतं। कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून। कशाला ते बोलतायत, जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते। सुनेत्रा ताई आहेत, त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील, बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? आता महायुतीच्या नेत्यांनी राऊतांना जरी टोलवून लावलं असलं तरी अर्थ खात्याचं काय होणार याचं उत्तर अजून कोणाकडेच नाही। पण राऊत जे बोलले तीच भूमिका भाजपची असल्याचीही कुजबूज आहे। त्यामुळे अर्थ खात्याच्या बदल्यात भाजपने राष्ट्रवादीला इतर 2 खात्यांची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे। पण प्रत्येकाला अर्थ खातं हवंहवंसं का आहे तर त्याची कारणं बघा। राज्याच्या आर्थिक नाड्या या अर्थमंत्र्यांच्या हातात असतात। कोणत्याही विभागाच्या सचिवांना बोलवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनंतर अर्थमंत्र्यांना सुद्धा असतात। कुठलाही प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे येतो। अर्थसंकल्प आणि प्रकल्पांच्या मंजुरीसाठी अर्थ खातं हे अतिशय महत्त्वाचं आहे। नियोजन विभागाचे काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा अर्थ खात्याच्या अखत्यारीत असतात। आता 22 जून पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनापूर्वी अर्थ खातं परत मिळावं हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। त्यामुळे तोपर्यंत काही सूत्र हलतात का आणि अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जातं का की त्या बदल्यात
इतर खात्यांची काही देवाणघेवाण होते हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.